हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला ब्रिज कोर्सचा 33 म्हणजे 33वा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला जे क्वेश्चन्स दिलेले आहेत सोडवण्यासाठी ते आपण सोडवून पाहणार आहोत। तर जे प्रश्न सोडवून दिलेले आहेत ते मी सोडवून देत नाही पुन्हा बघा, इथं काही प्रश्न सोडवून दिलेले असतात। मराठीतून आहे, मी इंग्रजीतून केलेला आहे, पण आता जे सोडवण्यासाठी क्वेश्चन दिलेले आहे बघा, सोडवून पाहू किंवा लेटेस्ट सॉल्व, तर हे क्वेश्चन्स आपण आता सोडवूया। ओके, तर आता बघा, पहिला क्वेश्चन आहे, शबाना स्कोर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एग्जाम्स. व्हॉट पर्सेंटेज ऑफ द मार्क्स डीड शी स्कोर? तर बघा, शबाना जी होती तिची परीक्षा होती 800 गुणांची। 800 पैकी तिला 736 म्हणजे 736 मार्क्स मिळालेले आहेत आणि तिला किती पर्सेंटेज मिळाले हे आपल्याला शोधायचं आहे। तर आता हे कसं शोधायचं बघा, पहिल्यांदा लिहायचे टोटल मार्क्स किती होते, टोटल मार्क्स किती होते 800। मार्क्स शबाना स्कोर्ड, शबानाला मिळालेले मार्क्स किती आहेत 736। आता पर्सेंटेज काढायचे मार्क्सचं, पर्सेंटेज ऑफ द मार्क्स, जे टोटल मार्क आहेत ते खाली लिहायचे म्हणजे डिनॉमिनेटरच्या ठिकाणी, आणि तिला मिळालेले मार्क्स न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहायचं आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं। आता हे मल्टिप्लिकेशन खूप सोपं असतं मित्रांनो। 100ला डिनॉमिनेटर आहे 1, बरोबर। मग आता आपण 0 0च्या जोड्या कट करायच्या, खालचा एक 0 कट केला की वरचा एक कट करायचा, खालचा एक कट केला वरचा एक कट केला। आता इथं 1 उरला म्हणजे थोडक्यात मल्टिप्लाय केल्यावर काहीच नाही येतं, म्हणजे 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येतं। आता 736ला तुम्ही जर 8 ने डिवाइड केलं तर येतं 92। बघा, 736ला जर तुम्ही 8 ने डिवाइड केलं तर येतं 92। मग याचाच अर्थ तिचं पर्सेंटेज किती आहेत 92, म्हणून आपण लिहू शकतो इथं शबाना स्कोर्ड 92% ऑफ द मार्क्स। शबानाला 92% गुण मिळाले, 92% मार्क्स मिळाले। आता पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे, देर आर 500 स्टुडंट्स इन अ विलेज, म्हणजे गावामध्ये 500 विद्यार्थी आहेत। इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, त्यांच्यापैकी 350 स्टुडंट्स काय करतात, पोहू शकतात। व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅनॉट, तर त्यांच्यापैकी किती टक्के विद्यार्थी, पर्सेंटेज काढायचे, किती टक्के विद्यार्थी पोहू शकतात आणि किती टक्के विद्यार्थी पोहू शकत नाहीत हे आपल्याला शोधायचं आहे। आता हे कसं शोधणार आपण, तर बघा, टोटल स्टुडंट्स आहेत 500, बरोबर। नंबर ऑफ स्टुडंट्स हू कॅन स्विम, म्हणजे पोहू शकणारे विद्यार्थी किती आहेत 350, मग यांचं आपण पर्सेंटेज काढायचे, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हू कॅन स्विम, म्हणजे ज्यांना पोहता येतं अशा विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज कसं काढायचं, टोटल विद्यार्थी डिनॉमिनेटरला लिहायचे, पोहता येणारे विद्यार्थी काय करायचे न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहायचे, त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं। आता हे कसं सोडवायचं बघा, 100ला डिनॉमिनेटर 1, आता 500 आणि 100मध्ये 0 आहेत म्हणून जोड्या घालवायच्या, खालचा एक 0 कट केला, 0ला 0 गेला, दुसरा 0ला 0 गेला, आता 2 0ला 0 गेले, तर ह्या 0साठी जोडी नाही, तो तसंच ठेवायचा। आता 350ला 5 ने काय करायचं, डिवाइड करायचं। जर 350ला 5 ने डिवाइड केलं तर किती येतं 70 येतं। याचाच अर्थ काय होतो, 70% स्टुडंट्स कॅन स्विम, म्हणजे 70% स्टुडंट पोहू शकतात। मग किती विद्यार्थी पोहू शकत नाहीत, तर त्या ठिकाणी आपण रिमेनिंग स्टुडंट काढू शकतो 100% मायनस 70%, कारण की टोटल पर्सेंट असतात 100, त्यातून 70% मायनस केलं तर येतात 30%, म्हणजे 70% स्टुडंट पोहू शकतात आणि 30% स्टुडंट्स पोहू शकत नाहीत। तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। आता पुढचा क्वेश्चन पहा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वेश्चन नंबर 3 पाहूया आपण। बघा क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे, इफ प्रकाश सोड जोवार ऑन 75% ऑफ द 19,500 स्क्वेअर मीटर, बघा इथं हा नंबर जो आहे ना तो 19,500 स्क्वेअर मीटर आहे, इथं तुम्हाला 5 वाटेल, 19,500 हा नंबर आहे ऑफ हिज लँड, म्हणजे प्रकाशने त्याचं जो जमीन आहे त्याच्याकडं एकूण जमीन होती 19,500 स्क्वेअर मीटर, पण त्यापैकी त्याने 75% जमिनीमध्ये ज्वारी पेरली। आता विचारले आपल्याला हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युली प्लांट ज्वार, मग तर त्याने एकूण किती भागावर ज्वारी पेरली असं आपल्याला विचारले।
तर या ठिकाणी आपण लिहूया बघा कसं लिहायचं आहे. इथे लिहायचं आहे टोटल एरिया ऑफ लँड, जमिनीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे बघा 19,500. पर्सेंटेज ऑफ एरिया ऑफ वेअर ही प्लांटेड ज्वार, त्याने किती भागावर ज्वारी पेरली त्याचं पर्सेंटेज किती आहे 75% पार्टवर त्याने ज्वारी पेरलेली आहे. आता पुढे आपल्याला विचारले ॲक्च्युअल एरिया ऑफ द लँड वेअर ही प्लांटेड ज्वार, तर त्याने किती भागावर ज्वारी पेरली ते आता आपल्याला शोधायचे. कसं शोधायचं बघा, किती पर्सेंट आहे 75%. 75% म्हणजेच किती 75/100. ओके, 100 पैकी 75 म्हणजेच 75%. त्याला 19,500 ने मल्टिप्लाय करायचं. आता 19,500ला डिनॉमिनेटर असणारे 1, इथला एक 0 गेला, लास्ट जोडीला 0 गेला, इथं सुद्धा 0ला 0 गेला. 75 मल्टिप्लाय बाय 195 केलं तुम्ही तर ॲन्सर येतं 14,625. मग याचाच अर्थ काय होतो, प्रकाश सोड ज्वार ऑन 14,625 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड. त्याने 14,625 स्क्वेअर मीटर जमिनीवर काय केली मित्रांनो, ज्वारी पेरलेली आहे. तर हे असं सोडवायचं. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4. सोहम रिसिव्ड 40 मेसेजेस ऑन हिज बर्थडे. सोहमला त्याच्या बर्थडेच्या दिवशी 40 मेसेजेस आले, 40 मेसेज आले. ऑफ दीज 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. त्या 40 मेसेजपैकी 90% मेसेज हे बर्थडे ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा देणारे होते त्याला. ऑन हाऊ मेनी अदर मेसेज डिड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग. तर शुभेच्छा देणारे मेसेज सोडून त्याला इतर मेसेज किती आले हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपण लिहायचं टोटल नंबर ऑफ मेसेजेस, एकूण आलेले मेसेज किती आहेत 40. पर्सेंटेज ऑफ बर्थडे ग्रीटिंग्स म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजची टक्केवारी किती आहे, पर्सेंटेज आहे 90%. 90% म्हणजेच 90/100. नंबर ऑफ बर्थडे ग्रीटिंग्स आता शोधायचे आपल्याला. 90% 40 पैकी 90% काय होते, बर्थडे ग्रीटिंग होते. मग 90% म्हणजे 90/100 ने काय केलं 40ला मल्टिप्लाय केलेलं. तर 40ला डिनॉमिनेटर असणार आहे 1, इथला एक 0 गेला, 40चा एक 0 गेला, वरचा 9चा एक 0 गेला, इथला खालचा एक 0, खाली 1 उरलेला आहे. मग फक्त वरच्यांचं मल्टिप्लिकेशन होणार. 9 4 जा 36. म्हणजे 40 पैकी 36 मेसेज हे बर्थडे ग्रीटिंग होते, बर्थडेचा मेसेज देणारे होते, शुभेच्छा देणारे होते. मग उरलेले मेसेज कोणते होते, अदर मेसेजेस किती आहेत, नंबर ऑफ अदर मेसेजेस. मग 40 - 36 करायचं. टोटल मेसेज 40, त्यातून बर्थडे ग्रीटिंग 36 मायनस करायचं, उरलेले जे मेसेज आहेत ते अदर मेसेज आहेत 4. मग आपण फायनल आन्सर लिहायचं आहे सोहम रिसिव्ड 4 अदर मेसेजेस बिसाइड द ग्रीटिंग. सोहमला ग्रीटिंग सोडून इतर 4 मेसेजेस आलेले आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा. ऑफ द 5,675 पीपल इन अ व्हिलेज 5,448 आर लिटरेट. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी ऑफ द व्हिलेज. म्हणजे एका गावामध्ये 5,675 लोक आहेत, त्यापैकी 5,448 पीपल लिटरेट आहेत म्हणजे साक्षर आहेत, ज्यांना लिहिता वाचता येतं. तर आपल्याला विचारले व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी ऑफ द व्हिलेज. तर त्या ठिकाणी साक्षरतेचं टक्केवारी किंवा पर्सेंटेज किती आहे ते शोधायचं आहे. मग कसं लिहायचं बघा, पहिलं लिहायचं टोटल नंबर ऑफ पीपल 5,675. नंबर ऑफ लिटरेट पीपल, लिहिता वाचता येणाऱ्या लोकांची संख्या किती आहे 5,448. आता लिहायचं आपल्याला पर्सेंटेज ऑफ लिटरसी म्हणजे साक्षरतेचं प्रमाण किती आहे तिथं. मग काय करायचं, टोटल जे लोक आहेत त्यांची संख्या खाली लिहायची, त्यापैकी ज्यांना लिहिता वाचता येते त्यांची संख्या वरती लिहायची, त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. आणि हे जर तुम्ही काय करायचं, आता इथं डायरेक्ट 0ला 0 कट करायला नाही, इथं वरच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं, 5,675चा टेबल तयार करायचा आणि डिवाइड करायचं, त्याचा आन्सर येतं 96. म्हणजेच द लिटरसी ऑफ द पीपल ऑफ द विलेज इज 96%. तर त्या गावातील साक्षरतेचं प्रमाण आहे 96%. तर हे असं सोडवायचं आहे. थँक्यू.